उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुर दौरे पर है और उनकी मौजूदगी में शांतिनगर कॉलोनी में श्रमिक सभा हुई। इस सभा में बोलते हुए उन्होंने लाडली बहन योजना और अन्य योजनाओं को लेकर विपक्ष द्वारा की जा रही आलोचनाओं पर प्रहार किया। उन्होंने कहा कि कांग्रेस ने लाडली बहन योजना और अन्य जनहित योजनाओं को रद्द करने के लिए अदालत में याचिका दायर की है, लेकिन हम बड़े से बड़े वकील लगाकर इन योजनाओं को बंद नहीं होने देंगे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आपल्या नोंदित कामगारांच्या किट वाटप कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले मंडळाचे बांधकाम कामगार मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय मुन्ना यादवजी, सन्माननीय किशोरभाऊ वानखेडे, रितेशजी गावंडे, प्रगतीताई पाटील, रमेशजी भंडारी, रमेशजी दलाल, सन्माननीय पल्लवीताई शामकुळे, मनीषाताई काशीकर, वर्षाताई चौधरी, नारायणभाऊ आहुजा, ईश्वरजी ढेंगळे, कल्पनाताई तळस, नितीनजी महाजन, आशिषजी नाईक, वंदनाताई शर्मा, शेखर भागवत, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की आपल्या भागामध्ये सर्व नोंदित कामगारांना किट वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला आहे। आपल्याला कल्पना आहे की राज्य सरकारने सातत्याने सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या अनेक योजना आपण राबवल्या। हे सरकार लोकाभिमुख सरकार आहे। एकीकडे सातत्याने आपण विकास करतोय आणि दुसरीकडे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारच्या अनेक योजना देखील आपण राबवतोय। आपल्याला कल्पना आहे की आपण लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आता 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये आपण त्या ठिकाणी देतो। आणि ज्यावेळेस आम्ही ही योजना घोषित केली सभागृहामध्ये, त्यावेळी विरोधकांनी टीका केली आणि ते असं म्हणाले की योजना तुमची फसवी आहे, 10% महिलांना देखील पैसे मिळणार नाहीत, तुम्ही चुकीची योजना सांगतात। पण आज मात्र ज्यावेळी विरोधकांच्या लक्षात आलं की 2,20,00,000 महिलांच्या खात्यात पैसे चालले आहेत आणि ते दरमहा जाणार आहेत, तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि मग नागपूरच्या हायकोर्टमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि सुनील केदार यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार यांनी एक याचिका दाखल केली आणि या याचिकेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलांकरता सुरू केलेल्या सगळ्या योजना बंद करा, लाडकी बहीण योजना असेल तर ही पैशाचा अपव्यय आहे, अशा प्रकारची त्यांनी याचिका दाखल केली। खरं म्हणजे आपल्या सरकारने जे वेगवेगळे निर्णय घेतले आहेत, एकीकडे लाडकी बहीण सारखी योजना आपण सुरू केली, दुसरीकडे लेक लाडकी सारखी योजना सुरू केली। कोणाच्याही घरामध्ये जर कन्या रत्न त्या ठिकाणी प्राप्त झालं तर मुलगी झाल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18व्या वर्षी 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये मुलीच्या जन्मानंतर त्या मुलीला त्या ठिकाणी आपण देतो आणि त्या घराला लखपती आपण बनवतो। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली। आपल्या ज्या काही मुली आहेत या शिकल्या पाहिजेत, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या लोकसंख्येचा 50% भाग असलेल्या आपल्या माता भगिनींना, आपल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही, त्यांना देशाच्या मुख्यधारेत आणणार नाही, तोपर्यंत भारताचा विकास आपण करू शकत नाही। आणि म्हणून आपण निर्णय घेतला की आमच्या मुलींना 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत होतं, पण 12वीच्या पलीकडे प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना अर्धी फी द्यावी लागायची। आपण निर्णय केला आता पहिलीपासनं तर ग्रॅज्युएशन पर्यंत
100% कुठलाही कोर्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, बीबीए असो, एमबीए असो, मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि मुलींची सगळी फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा आपण निर्णय घेतला. कारण खूप वेळा घरी जर थोडी गरिबी असली तर घरचे लोक निर्णय करायचे की मुलांना शिकवू आणि मुलींना सांगायचे की आता तुझ्याकरता फी भरायला पैसे नाही, त्यामुळे तू काही शिकू नकोस, पण आता ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. या सगळ्या मुलींचे मामा आम्ही सगळे हे राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत, त्यामुळे त्या मुलींची फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जवळजवळ 17 लाख मुलींची फी आता आम्ही या निमित्ताने भरतो. यासोबत आपल्याला कल्पना आहे की एसटी मध्ये महान्यूज 7 के लिए विजय गावंडे, नागपुर। खुद को रखे चुस्त दुरुस्त, फिट एंड फाइन एरॉन फिटनेस स्टूडियो के साथ नागपुर शहर का एकमात्र फिटनेस स्टूडियो, जहां पर हाईली एक्सपीरियंस मेल एंड फीमेल जिम ट्रेनर्स द्वारा बेस्ट जिम ट्रेनिंग दी जाती है। एरॉन फिटनेस स्टूडियो में अत्याधुनिक 46 अलग अलग प्रकार के जिम इक्विपमेंट्स उपलब्ध। आप भी इस फिटनेस स्टूडियो में आकर अपनी बॉडी को शेप और कर्व में लाइए। एरॉन फिटनेस स्टूडियो सुबह 6:30 बजे से रात 11 बजे तक ओपन रहता है। हमारा एड्रेस है प्लॉट नंबर 231, पिसाड़ लेआउट नियर महाराष्ट्र स्कूल, जरीपटका, नागपुर। हमें संपर्क करें 7219889175 पर।